थंडीचे दिवस आले की बाजारामध्ये खूप छान असे गाजर मिळतात, पण आपण गाजराचा हलवा बऱ्याचदा करतो. म्हणून आज आपण एकदम साधे सोपे गाजराचा वड्या किंवा गाजराची बर्फी करतोय. 15 ते 20 मिनिटात बनवून तयार होते. अगदी गाजराच्या हलव्यासारखीच पद्धत आहे, फक्त इथे प्रमाण बदलते. तर आज आपण मराठी स्वयंपाकमध्ये मस्त खुसखुशीत गाजराच्या वड्या किंवा गाजराची बर्फी करतोय. तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी अर्धा किलो गाजर घेतले. गाजर मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता हे गाजर आपल्याला सोलून घ्यायचे आहे. गाजर सोलल्यामुळे त्याच्या अशा शिरा राहत नाही आणि जी थोडीशी मातीचे कण जे असतात ते अडकलेले असतात ते सुद्धा निघून जातात. तर सर्व गाजर आपण अशाच पद्धतीने सोलून घेऊया. तर या ठिकाणी मी सर्व गाजर छान असे सोलून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण हे गाजर किसणीने किसून घेऊया. तर या ठिकाणी मी किसणी घेतली. किसणी आपल्याला खूप जाड घ्यायची नाही, अशी मध्यम आकाराची किसणी घ्यायची. त्याने आपल्याला सर्व गाजर किसून घ्यायचे आहे. आता गाजर किसत असताना आपल्याला जे वरचे लालसर भाग असतो तोच घ्यायचा आहे. जे आतमधले पांढरट भाग असतो तो आपल्याला घ्यायचा नाही. तर अशा पद्धतीने बघा, मी जो वरचा भाग आहे तोच घेतलेला आहे. जे आतमध्ये पांढरे भाग असते ते घ्यायचे नाही. तर अशा पद्धतीने आपण सर्व गाजर किसून घेऊया. तर या ठिकाणी मी सर्व गाजर किसून घेतलेले आहे. जो पांढरट भाग असतो तो मी काढून घेतलेला आहे. जे गाजराचे पांढरट भाग असतो तो सुद्धा आपण किसल्यामुळे पित्त वाढण्याची शक्यता असते आणि बर्फीमध्ये किंवा वड्यांमध्ये कडवटपणा येतो. आता हे मी अर्धा किलो गाजर छान किसून घेतले होते. त्यासाठी आपण साहित्य बघूया. तर या ठिकाणी मी घेतली आहे अर्धा कप साखर किंवा साखरेचे प्रमाण कमी जास्तही करू शकता. अर्धा कप दूध घ्यायचे आहे. 1 कप आपल्याला खवा घ्यायचा आहे. खवा आपल्याला ताजा घ्यायचा आहे. 2 टेबलस्पून आपल्याला साजूक तूप घ्यायचे. पाव चमचा वेलची पावडर घ्यायची किंवा ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आता मी बर्फी करण्यासाठी एक गॅसवर जाड तळाची कढई ठेवली आहे. कढई घेताना आपल्याला जाड बुडाची घ्यायची आणि पसरट घ्यायची, जेणेकरून जे आपले हलव्यातले दूध आहे ते पटकन आटले जाईल. त्यामुळे जाड बुडाची आणि पसरट कढई घ्या. त्यामध्ये घालूया आपण साधारण 1 ते 1.5 चमचा तूप घालायचे. तूप घातले. तूप छान मेल्ट झाल्यावर त्यामध्ये आपल्याला जे किसून घेतलेले गाजर होते ते आपल्याला घालायचे आहे. आता संपूर्ण या ठिकाणी मी गाजर घातलं. आता आपल्याला मोठ्या गॅस करून हे गाजर छान असे परतवून घ्यायचे आहे. अशी मोठी कढई वापरल्यामुळे गाजरातले पाणी हे पटकन आटले जाते. त्यामुळे मोठी पसरट कढई घ्या. आता गाजर मी मोठ्या गॅसवर 3-4 मिनिट परतून घेतलेले आहे. गाजराचा रंग बघा असा ऑरेंज झालेला आहे. आता गाजर बघा थोडे मऊ पडलेले आहे. आता आपण यामध्ये घालूया दूध घालायचं. दूध घालून मोठ्या गॅसवर पुन्हा याला आपण छान मिक्स करून घ्यायचे आणि दूध छान असे आटेपर्यंत मिक्स करत राहायचे. दुधाचे प्रमाण तुम्ही कमी सुद्धा करू शकता. तर सुरुवातीचे 2 मिनिट गॅस मी मोठा करते आणि याला छान असे शिजवून घ्यायचे. आता बघा सुरुवातीपासून तर आतापर्यंत 15 मिनिट झाले. 15 मिनिटानंतर बघा हे छान असे सेट झाले, पण असे कडेने असे थोडे दूध सुटले. याचा अर्थ आपले हे मिश्रण पूर्ण असे व्यवस्थित झालेले नाही. अजून आपण याला 3 ते 4 मिनिट मध्यम गॅसवर परतून घेऊया. तर एकूण 20 मिनिटानंतर बघा आपले हे दूध पूर्ण आटलेले आहे. छान असे एकजीव झालेले आहे. आता यामध्ये आपण घालूया खवा. तर खवा आपण ताजा घ्यायचा आहे. खवा घालायचा. खवा घातल्यानंतर साखर घालायची. साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्तही करू शकता. तर या ठिकाणी मी खवा तसाच घालते. तुम्ही किसून सुद्धा वापरू शकता. आता गॅस मोठा करायचा. आता साखर आणि खवा आपल्याला या गाजरामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहे. तर हे बघा गाजर आणि खवा छान असा मिक्स झालेला आहे. साखर सुद्धा छान अशी तळल्या गेलेली आहे. आता आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि जोपर्यंत परतायचं तोपर्यंत आपला ही बर्फी अशी छान अशी सेट होत नाही, दाटसरपणा येत नाही, तोपर्यंत आपल्याला हे एकसारखे असे परतत राहायचे. अगदी सतत परतण्याची गरज नाही. दर 1-1 मिनिटाने आपल्याला हे छान असे परतून घ्यायचे आहे. तर साखर आणि खवा घालून याला मी मोठ्याच गॅसवर साधारण 10 मिनिट परतून घेतलं. अगदी सतत परतण्याची गरज नाही. अगदी 1-1 मिनिटांनी मी हलवून घेत होते. तर बऱ्यापैकी हे घट्ट झालेलं आहे. गाजराची कन्सिस्टन्सी ह्याच्यापेक्षा थोडी अशी घट्ट असते. तर हे बघा आपल्याला याच्या वड्या करायच्या आहे. अजून आपल्याला हे घट्ट करून घ्यायचं आहे. जोपर्यंत याचा छान असा गोळा होत नाही तोपर्यंत आपल्याला हे घट्ट करून घ्यायचे आहे.
तर साधारण अजून 5 ते 6 मिनिट लागतील. तर 5 मिनिटानंतर बघा गोळा छान असा झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये घालूया 1 ते 1.5 चमचा पुन्हा तूप घालूया आणि नंतर वेलची पावडर घालायची. आता तूप आणि वेलची पावडर या मिश्रणामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहे. याच्यातला जो ओलसरपणा आहे तो पूर्णपणे निघून जाईल आणि या मिश्रणाला छान असे बाइंडिंग येईल. तर अजून याला 3 ते 4 मिनिट परतून घेतलं. छान असे दाटसर झाले. हे बघा असे गोळा करत असताना छान असा गोळा तयार होतोय. आता आपण हे मिश्रण परफेक्ट झाले हे कसे ओळखायचे? एका प्लेटमध्ये असा छोटासा गोळा घ्यायचा, त्याला अशा पद्धतीने गोळा तयार करायचा. तो जो हाताला चिपकत नसला तर समजायचं आपले हे मिश्रण परफेक्ट झालेले आहे. आता मी गॅस बंद करते. आता एका ट्रेला मी छान असे तुपाने ग्रीस करून घेतले. तुम्ही ताटसुद्धा या ठिकाणी वापरू शकता. आता या टीनमध्ये आपल्याला हे सर्व मिश्रण घालायचं आणि छान असे सेट करून घ्यायचे आहे. तुम्हाला वडी जशी जाड किंवा पातळ हवी त्याप्रमाणे तुम्ही हे मिश्रण सेट करून घ्या. तर या ठिकाणी संपूर्ण मिश्रण छान असे सेट करून घेतले. त्यावर आपण थोडे असे काजूचे काप घालूया किंवा तुम्ही नाही घातले तरी चालेल. मी फक्त सजावटीसाठी थोडीशी काजूचे काप घालते. ते सुद्धा आपण छान असे सेट करून घेऊया. तर हे बघा काजूचे काप घालून मी याला छान असे सेट केलेले आहे. आता आपण 1 तासभरासाठी फ्रीजमध्ये ठेवूया किंवा तुम्ही फ्रीजच्या बाहेर 4 ते 5 तास सेट होण्यासाठी ठेवून द्या. तर तासभर मी ही वडी फ्रीजमध्ये ठेवली होती. तासभरानंतर बघा वडी छान अशी सेट झालेली आहे. तिच्या आपण सर्वात आधी कडा मोकळ्या करून घेऊया. कडा छान मोकळ्या झाल्यानंतर अशा पद्धतीने छान अशा वड्या तयार करून घेऊया. आपल्या सुंदर अशा गाजराच्या वड्या या ठिकाणी तयार करून झालेल्या आहे. तयार झाल्यानंतर याला फ्रीजमध्ये 1 ते 2 तास सेट करण्यासाठी ठेवून द्यायचं. मी सुद्धा तसेच केले. किंवा फ्रीजच्या बाहेर ठेवणार असेल तर 5 ते 6 तास तसेच ठेवून द्यायचे. त्यानंतर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.